देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। ओके सर, अगोदर तर पुन्हा मंत्रिपद गळ्यात पडलंय पद, पण अपेक्षित जे होतंय मंत्रालय ते मिळालंय। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना यापूर्वीच दिलेली होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातनं कार्य त्यांना अपेक्षित आहे। आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं रान करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातनं प्रयत्न करू। पण तुमच्या मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं? मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्ती महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे मिळून कार्य करू। दादा, नवीन मंत्रालय आहे, काय आव्हानं, काय नवीन त्याच्यात रूपरेषा आणि काय आपण ठरवलंय, काय करणार? मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत। विद्यार्थ्यांचे पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, संस्था असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक शिक्षक बांधवांनी, भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे। अनेक शिक्षण समित्या आहेत, त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम नेऊ। आता आपत्याच्या शेवटच्या दिवशी मंत्रिपद डिक्लेअर करण्यात आलं, पालकमंत्री पदाचा तेढ हा जिल्हा राज्यभरात आज तसं प्रलंबित आहे। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत। 1-2 दिवस पुढे पाठीमागं होतात या गोष्टी, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही भाष्य करणं काही आवश्यकता नाही आणि ज्या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्त्व आहे, पालकमंत्री पद तुम्हाला मिळावं या संदर्भामध्ये पण
माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील. ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे. साहेब कांद्याचा प्रश्न एक असा आहे महत्त्वाचा का तुम्ही पण निवेदन दिलेलं आहे कांद्याचे गेल्या भाव कोसळताय. 4 दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो. केंद्राशी संपर्क साधून, संवाद साधून जी काही 20% निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पदरात पाडून सलग देऊ. 5 वेळा तुम्ही निवडून आले, आता मंत्रिपदही पुन्हा मिळालेलं आहे. मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन राहणार? मालेगावच्या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो, कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आपले स्वतःचे कामधंदे, व्यवसाय, घराचं काम सोडून त्यांनी धनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला. ज्ञात अज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून विकासाची जी गाडी आपली मालेगावची निघालेली आहे ती आणखी जोमाने पुढे जाईल. नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे, विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेले आहेत, त्याचाही आपण पाठपुरावा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू. द्राक्षाचा सुद्धा मोठा एक राज्यातील जवळपास 60,000 एकरचे द्राक्ष बाग हे शेतकरी तोडू लागले आहेत. परकीय चलन जे फसवणूक आणि अवकाळी पाऊस इथं कुठेतरी त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी चिंतेची ती बाब आहे. द्राक्षाच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते. अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल. मला वाटतं की योगायोगाने कृषी मंत्रिपद पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील. आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा कसा मिळेल, त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून मार्ग काढू. तुम्हाला शिक्षण मंत्रीपद मिळालेलं आहे. नुकतंच काही दिवसापूर्वी एक बातमी होती की महाराष्ट्रामध्ये पण आता CBSE पॅटर्न जे आपल्या इतर आहे CBSE पॅटर्न आणि एप्रिलमध्ये शाळा सुरू करायच्या आहे, याबद्दल आता तुम्ही काय निर्णय? मला वाटतं की या क्षणाला सर्व प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मी आपल्याला सारांश सांगितला. काही लाखाच्या संख्येने जे आपले विद्यार्थी पाल्य आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल, त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभाव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल की 1-2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिसेल. दादा, शाळांची दुरावस्था इतकी झालेली आहे आणि फंड जो आहे शिक्षण खात्याला तो कमी असतो. या सर्वातनं आपण मार्ग काढू. सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण मिळून जीवाचं रान करू आणि 1-2 वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळतील की बदल झालेला दिसून येतो आहे. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सारांशमध्ये सगळ्या गोष्टी येतात.